5 दिवसांचे अथक श्रमदान. शामनगर 12 नंबर पाटीची स्मशानभूमी स्वच्छ व हरित करण्यासाठी नागरिकांचा पुढाकार. लातूर. शामनगर 12 नंबर पाटी येथील स्मशानभूमी स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ स्मशानभूमी, हरित स्मशानभूमी या सामाजिक अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत घेण्यात आलेली श्रमदान मोहीम क्रमांक 5 यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीची स्वच्छता आणि परिसराच्या विकासासाठी गावातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी 1-2 दिवस नव्हे तर तब्बल 5 दिवस अथक परिश्रम घेत स्वखुशीने श्रमदान केले. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता नागरिकांनी एकत्र येत स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता, सुशोभीकरण आणि हरितीकरणासाठी पुढाकार घेतला. आजची आपली मेहनत उद्याच्या पिढ्यांसाठी सुंदर वारसा. 5 दिवसांच्या अथक श्रमातून उभा राहिलेला हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेला वारसा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आजची आपली मेहनत उद्याच्या पिढ्यांसाठी सुंदर वारसा या विचारातून नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. ज्यांना प्रत्यक्ष श्रमदानासाठी वेळ देता येत नाही त्यांनी आपल्या परीने साहित्य, रोपे, सेवा किंवा इतर आवश्यक मदत उपलब्ध करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे. शामनगरकरांचा एकच संकल्प, स्वच्छ आणि हरित स्मशानभूमी. शामनगर 12 नंबर पाटी येथील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत सुरू केलेल्या या उपक्रमामुळे गाव आपले, जबाबदारी आपली या भावनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे. 5 दिवसांच्या श्रमदानातून सुरू झालेली ही स्वच्छतेची मोहीम आता वृक्षारोपण, सुशोभीकरण आणि नियमित देखभालीच्या दिशेने पुढे जात आहे. आपण सर्वजण मिळून आपल्या शामनगरची स्मशानभूमी स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार बनवूया असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. श्रमदान हेच खरे समाजसेवेचे योगदान या भावनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. शामनगर 12 नंबर पाटी येथून ही होती आजची विशेष बातमी. स्वच्छ शामनगर, स्वच्छ स्मशानभूमी, हरित स्मशानभूमी, हरित शामनगर. श्रमदान, वृक्षारोपण, सामाजिक उपक्रम, एकपाऊल समाजासाठी, गावापले जबाबदारी आपली. नागरिकांच्या या स्वयंस्फूर्त सहभागामुळे स्वच्छ स्मशानभूमी, हरित स्मशानभूमी या संकल्पनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून शामनगर परिसरातील सामाजिक एकजुटीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. 5 दिवसांच्या श्रमदानातून स्वच्छतेला नवी दिशा. स्मशानभूमी परिसर अधिक स्वच्छ आणि नीटनेटका करण्यासाठी सलग 5 दिवस श्रमदान करण्यात आले. परिसरातील वाढलेले गवत, तण आणि इतर अडथळे दूर करण्यासोबतच भविष्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करता यावे यासाठी आवश्यक जागाही तयार करण्यात आली. स्मशानभूमी केवळ अंत्यसंस्काराची जागा न राहता ती स्वच्छ, सुंदर, शांत आणि हिरवाईने नटलेली जागा असावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वृक्षारोपणासाठी अंकुशभाऊ सुडे आणि त्र्यंबक दादा तिघिले यांचे विशेष सहकार्य. या मोहिमेसाठी अंकुशभाऊ सुडे आणि त्र्यंबक दादा तिघिले यांनी वडाच्या झाडांची रोपे तसेच मोठ्या फांद्यांची झाडे वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून दिली. त्यांनी ही रोपे आणि झाडे जागेवर आणून ठेवली. तसेच अमोल सावंत यांनी वृक्षारोपणासाठी आवश्यक असलेले कोकोपीट उपलब्ध करून दिले. या सर्वांच्या सहकार्यामुळे स्मशानभूमीच्या हरितीकरणाच्या कामाला मोठी मदत झाली असून आगामी काळात येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नागरिकांनी 5 दिवस केले प्रत्यक्ष श्रमदान. या 5 दिवसांच्या श्रमदान मोहिमेत रामेश्वर कलवले, अफाम, व्यंकट गायकवाड, बाळू सुरसे, लक्ष्मण मोरे, शौकत शेख, प्राध्यापक राजाराम जाधव, विनायक दादा चव्हाण, संपतअण्णा शिंदे, नरेंद्र बनसोडे, अमोल सावंत आणि विशाल उर्फ गोटू चव्हाण यांनी प्रत्यक्ष श्रमदान केले. या सर्व नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखुशीने श्रमदान करून स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी आपले योगदान दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून नागरिकांच्या सामूहिक सहभागामुळे या सामाजिक उपक्रमाला नवी ऊर्जा आणि गती मिळाली आहे. आता स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाकडे वाटचाल. 5 दिवसांच्या अथक श्रमातून स्वच्छतेचे काम केल्यानंतर आता स्मशानभूमीच्या सुशोभीकरण आणि हरितीकरणावर भर देण्यात येणार आहे. आगामी काळात ग्रामस्थांच्या सहकार्याने रंगरंगोटी, तणनाशक फवारणी, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, नवीन बाकडे बसविणे, लाईटची व्यवस्था, नियमित स्वच्छता व देखभाल तसेच लावलेल्या झाडांची नियमित जोपासना आणि संवर्धन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान बसविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडे लाईट कनेक्शनची मागणी. स्मशानभूमी परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी लाईट कनेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी विशेष विनंती नागरिकांकडून करण्यात आली आहे. लाईट कनेक्शन उपलब्ध झाल्यास रात्रीच्या वेळी परिसर अधिक सुरक्षित होण्याबरोबरच स्मशानभूमीतील प्रस्तावित विकासकामांना निश्चितच वेग मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.